कोल्हापुरातील करवीर निवासिनी अंबाबाईच्या मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली। नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच अंबाबाईचं दर्शन घ्यावं असं अनेकांचं नियोजन होतं आणि त्याच दृष्टीनं मोठ्या संख्येनं भाविक कोल्हापुरात दाटलेले होते। तर अंबाबाई मंदिरातून याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी। नववर्षाची सुरुवात आई अंबाबाईच्या दर्शनानं करावं यासाठी आपण पाहतो की पहाटेपासून अंबाबाई मंदिरात मोठी गर्दी झाल्याचं चित्र पाहायला मिळते। एकूणच आपण पाहतो की 31 डिसेंबर आणि त्यानंतर नववर्ष याच्या प्रकारचं नियोजन करून आपण पाहतो की अनेक पर्यटक अनेक भक्त अंबाबाई मंदिरात दाखल होत असतात। एकूणच आपण पाहतो की मोठ्या संख्येनं पहाटेपासून दर्शनासाठी मोठी गर्दी अंबाबाई मंदिरात केलेली आहे। मला सांगा की तुम्ही मुंबईवरून आलेला आहात। खरं तर आपण पाहतो की आई अंबाबाईच्या दर्शनानं नववर्षाची सुरुवात करावी अशा प्रकारची अपेक्षा असते प्रत्येकाची। त्या पद्धतीने तुम्ही केलेला काय भावना आहे तुमची? म्हणजे दर्शन झालं म्हणजे याच्यासारखं सुख नाही। म्हणजे हे एकमेव ध्येय होतं आमचं की नववर्षाची सुरुवात इथे येऊन करायची आणि त्याप्रमाणे दर्शन झालं म्हणजे माझ्याकडे शब्द नाही आहेत। खूप छान खूप छान। काय सांगाल आईचं ज्यावेळेला दर्शन घेतलं त्यावेळेला मनात काय आलं तुमच्या? कारण आपण पाहतो की नववर्ष म्हटलं तर नवीन संकल्प असतो। मला नवीन वर्षाचं दर्शन घ्यायचंच होतं आई अंबाबाईचं। माझी खूप इच्छा होती की आई अंबाबाईचं दर्शन घेऊन मला नवीन वर्ष पुढे चालू करायचं होतं। मला सांग, तूच देखील आईबाबांसोबत आलेली आहेत, आईचं दर्शन घेतलीस, काय वाटतं तुला? नववर्षाचं सुरुवात कशा प्रकारच्या संकल्पनेनं केलंस तू? मला वाटतं जर एक नवीन वर्षाचं आहे तर मग एक देवाच्या आशीर्वादाने करायला पाहिजे। खूप छान वाटतं आणि त्यांचा आशीर्वाद आहे तर मग वर्ष चांगलंच। खरं तर अनेक जण आपण पाहतो की गोवा असेल कोकण या भागात जात असतात, तुम्ही मात्र कोल्हापूर का निवडलं? आम्ही ॲक्च्युली दरवर्षी येतो इकडे आणि मला कोल्हापूरमध्ये खूप आवडतं आणि इकडे यायला तर भरपूर आवडतं, तर मग मी इथे कधीही येऊ शकते असं काही नाही। जो भक्त आहे तो वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी आलेला आहे। खरं तर आपण पाहतो की कोकणामध्ये लोकांचा जाण्याचा ओढा खूप मोठा असतो, पण कोल्हापूर देखील या ठिकाणी आपण पाहतो की पर्यटकांसाठी एक महत्त्वाचं ठिकाण बनलेलं आहे। कारण आपण पाहतो की 3.5 शक्तिपीठापैकी महत्त्वाचं पीठ असणारं आई अंबाबाईचं दर्शन करता येतं आणि त्याचबरोबर 31 डिसेंबर देखील या ठिकाणी साजरा करता येतो। त्यामुळे अशा प्रकारचा दुहेरी संगम साधत अनेक पर्यटक आणि अनेक भक्त या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळतं। कॅमेरा मृत्यूंचा प्रताप नाईक, झी 24 तास, कोल्हापूर।